Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. हे पक्ष संघटनेतील काही लोकांकडनं सातत्याने डावलण्याचा प्रयत्न हा मला तिथं करण्यात आला. जेव्हा त्याचा उद्रेक झाला आणि निवडणुका आल्या त्यावेळेस काही ना काही निर्णय मला घेणंच होतं. तुम्ही भाजपमध्ये गेलात, ज्यावेळेला तुमचं कुटुंब हे पुरोगामी पक्षांसोबत राजकारण करणारं कुटुंब म्हणून ओळखलं जायचं. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शरद पवारांची, आता तुम्ही अजितदादांसोबत आलात. मला वाटतं की ही मतं तुमच्या हातातून निसटतील किंवा तुम्ही यांना रोखून धराल? पडद्यामागं काय घडत होतं हे तुम्ही पक्षात आता जे आहेत त्यांना विचारू शकता. आम्हाला सरळ सरळ चालण्याची सवय आहे. असं कुणाला कुरघोड्या करा, चिमटे काढा ही काय माझी सवय नाही. तर तुम्ही आले तेव्हा सुद्धा मुस्लिम समाजातले लोक अगदी बेडरूमपर्यंत तुम्हाला आमच्या दिसत होते. त्यामुळं इतर जे हस्तक्षेप करणारे बाहेरचे लोक आहेत त्यांची गेट लावलेले असतात बघा. योगेश क्षीरसागर यांना फ्री हँड हवा होता, त्यांना सगळे एबी फॉर्म त्यांच्या हातामध्ये हवे होते, त्यांना तिकीट वाटप करायचं होतं. एक प्रकारे बीड राष्ट्रवादी ही त्यांना चालवायची होती. चर्चेच्या बाहेर ठेवल्याचं मला जेव्हा जाणवलं त्यावेळेस मी निर्णय घेतला. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मी बीड शहरामध्ये पोहोचलोय आणि बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विधानसभा निवडणूक लढवलेले योगेश क्षीरसागर यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकीय समीकरण जे आहे ते पूर्णतः बीडमध्ये विस्कटलेलं आहे. अजित पवार हे स्वतः लक्ष घालून आहेत. त्यांचे विश्वासू आमदार गेवराईचे विजयसिंग पंडित हे राष्ट्रवादीची प्रचार यंत्रणा बीडमध्ये सांभाळतात. पण या निमित्ताने प्रश्न उपस्थित होतोय की राष्ट्रवादीला गळती का लागली आहे? योगेश क्षीरसागर एक प्रकारे राष्ट्रवादीचा चेहरा मानले जायचे बीडमध्ये, ते भाजपमध्ये का गेलेत? या सगळ्या प्रश्नांची उकल आपल्याला करायची आणि त्यासाठीच आपण बीडमध्ये योगेश क्षीरसागर यांच्याकडे आलो. योगेशजी, तुम्ही भाजपमध्ये प्रवेश का केलाय आणि खरं राष्ट्रवादीमध्ये काय सुरू होतं तुम्ही भाजपमध्ये जाण्यापूर्वी? मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि धनंजयजी मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला. त्यानंतर आम्ही वर्षभर पक्षासाठी चांगलं काम या ठिकाणी उभं केलं, लोक जोडले. विधानसभेची निवडणूक ही कमी वेळेत लढलो आणि त्यावेळेत आम्ही चांगलं मतदान घेतलं. जवळपास 97,000 मतदान हे बीड विधानसभा क्षेत्रात पडलं आणि त्यावेळेस पक्षाची परिस्थिती, युतीची परिस्थिती आणि सामाजिक समीकरणं या मतदारसंघात बिकट होते. तरी सुद्धा शेवटपर्यंत आमची फाईट राहिली तिथं. अल्पशा मताने पराभव झाला. पण त्यानंतर पक्षाकडनं पक्ष संघटनेतील काही लोकांकडनं सातत्याने डावलण्याचा प्रयत्न हा मला तिथं करण्यात आला. जेव्हा त्याचा उद्रेक झाला आणि निवडणुका आल्या त्यावेळेस काही ना काही निर्णय मला घेणंच होतं, क्रमप्राप्त होतं आणि तो मी घेतला. तुम्ही काही लोकांचा उल्लेख करतात, पण जर पक्षामध्ये हे सगळं सुरू होतं, धुसफूस सुरू होती, तुम्ही हे कधी उपमुख्यमंत्री अजितदादांच्या कानावर घातलेलं होतं? हो, पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते जे आहेत जिल्ह्यातले आणि महाराष्ट्राचे, त्यांच्या सगळ्यांशी माझं या बाबतीत बोलणं वारंवार झालं. पण कसं त्याला काही पाहिजे तसा रिस्पॉन्स भेटला नाही आणि म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागला. तर हा निर्णय तुमच्या प्रवेशाच्या टायमिंगची प्रचंड चर्चा होते. म्हणजे एवढे दिवस तुम्ही राष्ट्रवादीमध्ये होतात आणि निवडणुका लागल्या आणि काही एक 2-4 दिवसामध्ये चक्र फिरलीत आणि तुम्ही भाजपमध्ये गेलात. हे सगळं कसं घडलं? नाही काही गोष्टी होत्या ज्यामध्ये चर्चा व्हायला पाहिजे. एवढी मोठी जेव्हा नगरपालिका ही जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि दादा स्वतः इथं पालकमंत्री आहेत, तर त्यावेळेस पक्षाची भूमिका काय असायला पाहिजे? आपण युती करायला पाहिजे, महायुती करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे? कॅन्डिडेट आपण नगराध्यक्ष पदाचा कसा पाहिजे? जर अनुसूचित जातीचं, महिलेचं आरक्षण आहे, ह्या बाबतीत पक्षात चर्चा व्हायला पाहिजे होती, पण ती काही घडताना दिसत नव्हती. किंबहुना ते बॅकडोर काही त्यांची चर्चा इतरांशी होत असेल आणि काही निर्णय त्यांचे ऑलरेडी झाले असतील जे की मला त्यांना इन्व्हॉल्व करायचं नव्हतं त्यामध्ये. त्यामुळं मी जर चर्चेतच नसेल आणि आपण या बीड सारख्या महत्वाच्या शहरात जिथं गेले अनेक वर्ष आमच्यावर लोक विश्वास ठेवून आहेत, तिथं जर आपल्याला विचारात घ्यायचं नसेल की पुढची दिशा ही पक्षाची कशी पाहिजे, इथे लोकांच्या मनात काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी चर्चेतून काही ना काही त्याच्यात निघालं असतं. चर्चेच्या बाहेर ठेवल्याचं मला जेव्हा जाणवलं त्यावेळेस मी निर्णय घेतला. पण ही तुमची बाजू झाली. पण अजितदादांचं असं म्हणणं होतं की योगेश क्षीरसागर यांना फ्री हँड हवा होता, त्यांना सगळे एबी फॉर्म त्यांच्या हातामध्ये हवे होते, त्यांना तिकीट वाटप करायचं होतं. एक प्रकारे बीड राष्ट्रवादी ही त्यांना चालवायची होती. अर्थात त्यांच्या बोलण्याचा एक लाईन अशी होती. तर हे यामागे काय सत्य आहे नेमकं? हे बघा,
जेव्हा मी इथे विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं लढतोय हं. आणि अल्पशा मताने माझा पराभव होतोय. हं. नगरपालिकेचे समीकरण बघितलं तर गेली 30-35 वर्ष माझ्या परिवारावर हं. आणि ते मग काँग्रेस आणि पुढे राष्ट्रवादी असेल, लोकं जर विश्वास दाखवतायत, तर नक्कीच कुणाला तरी एका व्यक्तीला जबाबदारी इथं द्यायला पाहिजे आणि ज्याच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली जावी, ही भावना सगळीकडे असते. तुम्ही सांघिक नेतृत्व देऊन असं कसं चालणार इथं? म्हणून ते मी त्यांना बोललो होतो. पण असे 52 ईबी, 53 ईबी माझ्याकडे द्या, असं मी कुणालाही बोललेलो नाही. अजितदादांना सुद्धा नाही. नाही, नाही, बिलकुल नाही. पण बिलकुल नाही. आज हा एक मुद्दा उपस्थित होतोय, की बीडमध्ये योजनांचं काय झालं? म्हणजे अनेक कोट्यवधी रुपये मी बीडमध्ये दिले, पण त्या त्या पैशांचं काय झालं? हा जो प्रश्न आहे, ते अजितदादा सुद्धा विचारतायत. हे बघा, दादा इथं पालकमंत्री होऊन 10 ते 11 महिने जास्तीत जास्त झाले असतील आणि त्या काळात त्यांनी कुठल्या योजना दिल्या ज्या काही पूर्ण झाल्या नाहीत, याचं मला तरी वाटत नाही काही कागदावर अशा योजना आहेत आणि त्याची अंमलबजावणी कुठे झालेली आहे. आणि बीडमध्ये आपण गेले अनेक वर्ष काम करतो. अनेक योजना झाल्यात. त्यामध्ये मी बोलायला गेलं तर आता वेळ पुरणार नाही. पण आम्ही नाट्यगृह उभारणी असेल, संभाजी महाराज क्रीडांगण उभारणं असेल, तालुका स्टेडियम उभारणं असेल, महिलांसाठी आणि पुरुषांसाठी, गरीब लोकांसाठी बेघर निवारागृह उभारणं असेल, नगरोत्थान रस्ते योजनेतून जवळपास 200 कोटीचे डीपी रोडचे कामं असतील किंवा अमृत अटल योजना जी 125 कोटीची आसपास आपण पाणी पुरवठ्याची राबवलेली आहे. अंडरग्राउंड ड्रेनेज योजना ही राबवलेली आहे. असे एक नाही अनेक कामं आपण याच्या आधी करून दाखवलेत आणि त्यामुळेच लोकं सातत्याने विश्वास ठेवून सत्तेवर ठेवलंय लोकांनी. आता बरं झालं हा विषय निघाला. असं असं अनेकदा म्हटलं जातं, की कुटुंबांची एवढी वर्ष सत्ता बीड नगर परिषदेवर होती आणि अनेक योजना प्रलंबित आहेत. ते पूर्णत्वास नाहीत गेल्या. अनेक योजना पूर्णही झाल्यात. हं. त्याच्यामुळं आपल्याला लोकं विश्वास दाखवतात हं, हं. आणि पूर्ण झालेल्या योजनेमुळेच वारंवार लोकांनी मतदान दिलेलं आहे. एखाद दुसरी योजना काही टेक्निकल कारणाने राहत असते. काही इथंच नाही, अनेक जागी राहतात आणि त्या पूर्णत्वास कशा न्यायच्या? त्याला सरकार पाहिजे. बऱ्याच वेळा आम्हाला इथं प्रशासक असल्यामुळं सुद्धा अडचणी आल्या आणि बीड नाही, महाराष्ट्रात सगळीकडं जिथं-जिथं प्रशासक 2-2, 4-4 वर्ष होते, तिथं काम करण्यासाठी अडचणी आलेल्याच आहेत. यापूर्वी आपण अनेकदा क्षीरसागर कुटुंबाचा किंवा पंडित कुटुंबांचा संघर्ष आपण एकदा पाहिला, की आपण म्हणत की वेळा भोपळ्याचं नातं होतं. कधी जमायचं, कधी जमायचं नाही. पण यावेळेला बीडमध्ये अशी चर्चा आहे, की तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी अजितदादांनी विजयसिंग पंडित यांना बीडमध्ये पाठवलं. त्यांना पक्षाची जबाबदारी दिली किंवा बाबा तुम्ही लीड करा पक्षाला इथं. हे खरंच पडद्यामागे काय घडत होतं? पडद्यामागं काय घडत होतं, हे तुम्ही पक्षात आता जे आहेत हं. त्यांना विचारू शकता. हं. आम्हाला सरळ-सरळ चालण्याची सवय आहे. हं. असं कुणाला कुरघोड्या करा, हं. चिमटे काढा ही काय माझी सवय नाही. हं. त्याच्यामुळे मी त्याच्यात पडत नाही. मी माझा वेगळा मार्ग स्वीकारला आणि आमचं व्यवस्थित चालू आहे तिथे. विजयसिंग पंडित यांच्या माध्यमातून अजितदादांनी तुमच्यावर कुरघोडी केली असं तुम्हाला म्हणायचं आहे? मला वाटत नाही तसं. कुरघोडी काय करणार ते? तेव्हा जेव्हा गेवराईच त्यांना सांभाळता येत नाही. हं. तिथंच त्यांचे आणि बीडचा विषयच नाहीये. हं. बीडमध्ये त्यांचा कॅन्डिडेट काही रेसमध्ये नाही. हं. आणि मी आज दावा करतो, हं. बीड तर सोडावंच त्यांनी, हं. पण गेवराईत जर त्यांनी कॅन्डिडेट आणून दाखवला, तर मी 10 लाख रुपये घेऊन ढोली बाजा लावून त्यांच्या दारात ते ठेवून येईन निवडणुकीनंतर. तर तुम्हाला असं का वाटतं, की विजयसिंग पंडित यांचा हस्तक्षेप बीड शहरामध्ये वाढत चालला आहे? त्या मग काय कारणं असावीत? त्याच्यामागं त्यांना आता सवयच आहे, हं. की आम्ही आता जिल्ह्याचं नेतृत्व करावं असं वाटत असेल त्यांना. हं. पण ते काय ह्याच्या आधी प्रयत्न केले त्यांनी बीड नगरपालिकेत, पण ते फेल झाले. पण प्रॉब्लेम असा आहे, की त्यांना इथं अजितदादांची संमती आहे. ती तुम्ही दादांना विचारा. हां. मला त्याबाबत माहीत नाही काही. पण बीडमध्ये आल्यानंतर अनेक अशा गोष्टी आहेत, की आम्हाला त्या नोटीस करताना दिसतायत. म्हणजे अनेक निवडणुका अशा असतील, ज्यामध्ये तुमचे वडील हे प्रचारात असायचे. पण यावेळेला ते प्रचारापासून दूर आहेत. काय कारण आहे? नाही त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळं, हं. प्रकृतीच्या कारणामुळं ते काही प्रचारात नाहीत. हं. पण त्यांचे सर्व सहकारी गेले अनेक वर्षापासनं माझ्यासोबत काम करतात आणि लोकांचा विश्वास आहे. ते लोकं राहतील आपल्यासोबत. संदीप क्षीरसागर कुठे प्रचारात दिसत नाहीत. ते तुमचे विरोधक मानले जातात. आपण विधानसभेला बघितलं काही थोड्या मताने तुमचा पराभव झालेला. पण नेक टू नेक फाईट आहे असं तुम्हाला वाटतं? काय स्ट्रॅटेजी तुम्ही ठेवलेली आहे आता? हे सध्या भारतीय जनता पक्षाचं जे आमचे कॅन्डिडेट आहेत, ते आपण कॅन्डिडेट्सची तुलना केली तर सगळ्यात चांगला एज्युकेटेड, सौम्य आणि व्यवस्थित सांभाळू शकेल
नगरपालिका असे आपले कॅन्डिडेट आहेत. हं. आणि त्यामुळं आज मी रेसमध्ये इतर कोणत्या कॅन्डिडेटला तिथं मानत नाही. हं. अ, आपण समोरचे जर उमेदवार बघितले, हं. तर ते काही त्या आणि त्यांचे इंटरव्ह्यू वगैरे आपण जरी सोशल मीडियात पाहिले किंवा तुम्ही स्वतः जरी वैयक्तिक त्यांना जाऊन प्रेस म्हणून भेटले, हं. तर काय त्यांचं बोलण्याची पद्धत आणि दर्जा आहे, हे तुम्हाला जाणवतं. आपण साधारण बीडचं जरी चित्र लक्षात घेतलं तिथे तर 60-65,000 मुस्लिम मत आहेत आणि दलित मतांचा टक्का सुद्धा मोठा आहे आणि अशा वेळेला तुम्ही भाजपमध्ये गेलात, ज्यावेळेला तुमचं कुटुंब हे पुरोगामी पक्षांसोबत राजकारण करणारं कुटुंब म्हणून ओळखलं जायचं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शरद पवारांची, का आता तुम्ही अजितदादांसोबत आलात. तुम्हाला वाटतं की ही मतं तुमच्या हातातून निसटतील किंवा तुम्ही यांना रोखून धराल? हे पहा, महायुतीचा घटक म्हणून हं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देवेंद्रजी फडणवीस साहेब वरती मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या समवेत हं. हे आदरणीय दादा असतील किंवा आदरणीय शिंदे साहेब असतील, हं. हे एक घटक म्हणूनच आहेत. हं. आणि त्यामुळं ह्या मतांचं ज्यांचं तुम्ही आत्ता सांगतायत, हं. त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला फटका बसला. हं. आणि म्हणून आता कमळ ह्या चिन्हावर बीडमध्ये मुस्लिम मतं हे पडतील किंवा नाही पडतील, हे वेळ दाखवेल. पण माझा नक्कीच एखाद कॅन्डिडेट तरी मुस्लिम चेहरा हं. हा नगरसेवक पदाचा कमळवर मी निवडून आणून दाखवील. हं. आणि इथून पुढे हं. जास्तीत जास्त लोक मुस्लिम समाजातून असतील हं. किंवा इतर आपण जे समाज म्हणतात त्यातून जास्तीत जास्त लोक आम्ही निवडून आणू. आम्ही सकाळी बीडच्या मध्यवर्ती भागामध्ये गेलेलो होतो आणि तिथे काही लोक तुमच्या पक्षांतरावरती खुश होते. त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्या राष्ट्रवादीमध्ये त्यांची मुस्कटदाबी होते. ते गेले त्यांनी चांगलंच केलं. काही लोकांचं तुमच्या राजकारणावरती आक्षेप होत आहेत की त्यांनी राष्ट्रवादी मी म्हणेल तीच पूर्व दिशा. अशा पद्धतीचे काही लोकांचे आरोप होते. तर पायाभूत सुविधा आहेत का? पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, ट्रॅफिकचे प्रश्न आहेत. काय आपण म्हणत अतिक्रमणाचे सुद्धा विषय काही लोकांनी तिथे मांडले. पण आता या समस्यांना तुम्ही कसं तोंड देणार आहात? तुम्हाला सगळ्या नागरिकांना खुश ठेवायचं आहे. तुम्ही नवीन पक्षात गेलात. सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करायची जबाबदारी सुद्धा तुमच्यावर असणार आहे. हे पहा, बीड जिल्ह्याचं ठिकाण आहे हं. आणि वाढतं शहर आहे. हं. वाढती लोकसंख्या, बाहेरून येणारे लोक हं. जिल्ह्यातले हं. इथं जास्त आहेत आणि मूलभूत सुविधा आम्ही भक्कमपणे पुरवल्यामुळेच बाहेरचे लोक इथे येऊन राहतात. हं. जसं स्थलांतर दुष्काळात, कोरड्या दुष्काळात लातूरचं होत होतं. हं. हं. त्यावेळेस आपण पहिली योजना माजलगाववरून पाणी आणण्याची बॅकवॉटर योजना केली. त्याचा दुसरा टप्पा पण आपण घेतला, सेकंड पर्यायी पाईपलाईन अमृत अटलमधून. हं. आणि त्यामुळं बेसिक ज्या गरजा आहेत त्या पुरवल्यामुळेच लोक वाढतायत आणि वाढत्या शहराच्या मग परत वाढत्या गरजा असतात. हं. आउटस्कर्टच्या एरियात रस्त्यापासनं ड्रेनेजचे, लाईट्सचे, पाणी पुरवठ्याचे प्रश्न नवीन जे निर्माण होतात, तर याला विकासाची भूक काही थांबत नसते. हं. ते कायम विकासाचे प्रश्न वेगवेगळे येत राहतात हं. आणि त्याला पाठपुरावा करणं, केंद्र, राज्य याच्या वेगवेगळ्या योजना आणणं, हे सगळं आम्हाला करावं लागतं आणि ते करतच चाललेलो आहोत आम्ही. तर घरकुलं सुद्धा 4,000च्या आसपास घरकुल आपण इथं दिलेले आहेत. हं. रमाई घरकुल असतील, पंतप्रधान आवास घरकुल असतील, हं. असे वेगवेगळे प्रश्नावर आम्ही काम केलंय. हं. त्यामुळे लोक आमच्या सोबत आहेत आणि चांगले मतं पडतील असं मला वाटतं. तुम्ही असं काही मनात डोक्यात तुमच्या आकडा ठरवलाय की एवढे लोक आपले निवडून येतील नगराध्यक्ष? काय तुमचं असेसमेंट काय सांगतंय या निकालाचं? नगराध्यक्ष आणि मेजॉरिटी ही भारतीय जनता पक्षाची राहील. भारतीय जनता पक्ष. येस. आणि अजितदादांचं लक्ष आहे बीडवर. अजितदादांचं लक्ष आहे. अजितदादा बीडमध्ये काय घडतंय, कोणता उमेदवार आहे आणि तुमच्या पक्षांतरामध्ये सुद्धा ते नाराज असं दिसतात त्यांच्या भाषणामधून. तरी सुद्धा तुम्ही सांगताय. आता त्यांच्या पक्षाबद्दल मी तिथून बाहेर निघाल्यावर काय बोलणार? त्यांच्या पक्षातल्या लोकांनी ते ठरवावं आणि कदाचित आम्ही तिथं असतो तर चांगला रिझल्ट दिसला असता त्यांना सुद्धा. हं. पण आता तशी परिस्थिती नाही. योगेश क्षीरसागर हे अजितदादांच्या एक प्रकारे स्वभावामुळं किंवा त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. ते बोलत तर जरी नसले तरी त्यांच्या बोलण्यातून ते जाणवतंय. विजयसिंग पंडित यांच्या बीडमधल्या हस्तक्षेपावर त्यांचा आक्षेप आहे. कुरघोड्यांचं राजकारण मी करत नाहीत असं ते म्हणतायत. म्हणजे एक प्रकारे बीडचं राजकारण हे आता कोस बदलताना दिसतंय. इथे आता ते भाजपमुळे गेल्यामुळे सुद्धा आता भाजपचं कमळाचं रोपटं हे बीड शहरामध्ये आता नव्याने ते उभं करणार. त्यासाठी आता निवडणुकीसाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. पण बीडच्या राजकारणावरती सगळ्यांचं लक्ष असणार आहे. अत्यंत इंटरेस्टिंग स्टोरी या बीडच्या राजकारणामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून तुतारीवर वेगळे उमेदवार आहेत, भाजप वेगळं लढतंय, राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळावरती वेगळं लढतंय. एमआयएम मागच्या वेळेलाच एमआयएमचे 9 सीट्स इथे निवडून आलेले होते. एक प्रश्न मला अजून आठवला. काही दिवसांपूर्वी बीडमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये एमआयएम आणि भाजपचे कार्यकर्ते भिडलेले होते. हे आता बीडमध्ये हे नवीन सुरू झालंय का?
नाही, आपण जर मागील निवडणूक जरी पाहिली, नगरपालिकेची, ज्याला आता 9 वर्ष होत आले. त्यावेळेस एम-आय-एम हा पक्ष मागच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा अचानक हा 2 नंबरला आला आणि त्या पक्षाची जी विचारसरणी आहे, ती बीडकरांना काही पटण्यासारखी नाही. म्हणून असे दहशत माजवणारे किंवा एक्स्ट्रीम विचारधारे असणारे पक्ष हे बीडकरांना काही परवडणारे नाहीत. आणि मागच्या वेळेस सुद्धा आम्हीच त्यांना दूर ठेवलं होतं आणि त्यांचा पराभव केला होता. आणि ह्यावेळेस सुद्धा अशा मेंटॅलिटीला आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ठेचणार आहोत आणि हद्दपार करणार आहोत. आता याला लागूनच एक प्रश्न आलाय, की एका चाचांची तिकडे प्रतिक्रिया अशी होती, की क्षीरसागर कुटुंब हे पूर्वीपासूनच आर-एस-एसच्या विचारांचं होतं. ते वेगवेगळ्या पक्षामध्ये राहिलंय. पण हिंदुत्ववादी विचारांची कास त्यांनी कधीच सोडलेली नाही. कुठल्याही पक्षामध्ये असले तरी सुद्धा. आता तुम्ही भाजपमध्ये चाललाय. काय याचा काही रेफरन्स तुम्हाला हा आरोप एक प्रकारे याच्यावरती तुमचं काउंटर काय? नाही, मला वाटत नाही असं काही चर्चा ही बीडमध्ये आहे. आम्ही कायमच सगळ्या समाजाला घेऊन राजकारण करत आलेलो आहोत, समाजकारण करत आलेलो आहोत. वेगवेगळ्या धर्मातील लोकं हे आमच्या अगदी घरातल्या सदस्यासारखे. आता तुम्ही आले तेव्हा सुद्धा मुस्लिम समाजातले लोकं अगदी बेडरूमपर्यंत तुम्हाला आमच्या दिसत होते. त्यामुळं इतर जे हस्तक्षेप करणारे बाहेरचे लोकं आहेत त्यांचे गेट लावलेले असतात बघा तुम्ही आणि त्यांच्याकडं वॉचमनला सुद्धा आत जायला विचारावं लागतं. कार्यकर्ते तर लांब राहिले. त्यामुळे आमच्याकडे तशी पद्धत नाही. सगळ्या समाजाच्या लोकांना 24 तास आमचे दारं खुले असतात आणि साधारण रस्त्यावरचा व्यक्ती कुणी पण असो, कोणत्याही समाजाचा, मग तो मागासवर्गीय असो, का हिंदू असो, का मुस्लिम समाजाचा असो, का ख्रिश्चन समाजाचा असो. तो माझ्याकडे येतो, बोलतो. माझ्या परिवाराशी त्याचं एकदम चांगले संबंध आहेत, अपेक्षेने पाहतो आणि आम्ही सुद्धा अगदी घरोब्याचे संबंध आमचे प्रत्येक समाजात आहेत. आता आर-एस-एसचे विचारसरणीचे जे लोकं आहेत, ते सुद्धा आम्हाला मतदान करायचे. कारण का भाजप आणि शिवसेना जेव्हा युती असेल किंवा ते पक्ष असतील, ते पक्ष तेवढे स्ट्राँग नव्हते. त्यामुळे ते नेहमी आम्हाला मदत निवडणुकीत करत राहायचे. पण त्यामुळे आमची काही विचारसरणी आर-एस-एसची आहे, असं बीडकरांनाही वाटत नाही आणि आम्हालाही तसं वाटत नाही. आता आम्ही नव्या रूपात तुम्हाला कसं बघणार आहोत? आम्ही तुमचं राजकारण राष्ट्रवादीमध्ये बघायचो, आता तुम्ही भाजपमध्ये गेले. तुम्ही अ, पारंपरिक राजकारण जे क्षीरसागर कुटुंबाचं राहिलंय, जे आता तुम्ही सतत तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा सांगतायत आणि एक भाजपमध्ये हिंदुत्ववादाचं राजकारण आहे. मागच्या काही काळामध्ये संग्राम जगताप असतील, नितेश राणे असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे नेते असतील, ज्या पद्धतीने आक्रमक हिंदुत्ववाद मांडतायत, तुम्ही कुठल्या वाटेने जाणार आहात? हे बघा, अ, आता माझा पक्ष जो आहे, त्याची जी विचारधारा आहे, ती विचारधारा हिंदुत्वापेक्षा मला वाटतं राष्ट्रवादाची जास्त आहे. आणि आमचे जे सर्वोच्च नेते आहेत, देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांच्यामुळं देशाचा, धर्माचा आणि संस्कृतीचा प्रचार-प्रसार हा सगळ्या जगात झालेला आहे. आणि भारताबद्दलचा रिस्पेक्ट त्यांनी वाढवलेला आहे आणि एक चांगला नेता, ठाम डिसिजन घेणारा नेता, जे की प्रश्न कधी सोडवले जाऊ शकत नाही असं जे अनेक दशकं आणि अनेक वर्ष सगळ्यांना, अनेक पिढ्यांना वाटायचं. फॉर एक्झाम्पल धारा 370 चा इश्यू असो किंवा राम मंदिरचा इश्यू असो, तर आपल्याकडं बीड रेल्वेचा इश्यू असो. असे हे सगळे प्रश्न त्यांनी सोडवून दाखवले आणि त्यामुळं त्या पक्षावर एक जनतेचा आता विश्वास सुद्धा विकासाच्या माध्यमातनं किंवा ठाम भूमिकेच्या माध्यमातनं हा विश्वास लोकांचा बसलाय. त्यामुळे वेगवेगळ्या राज्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा निकाल हे भाजपच्या बाजूने लागतायत. इथं सुद्धा मोठी मेजॉरिटी ही भाजपची राज्यात आहे. राज्यातलं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा जे कामं कधी होऊ शकत नव्हते, त्या कामाकडं, ते प्रोजेक्ट्सकडं त्यांनी लक्ष घातलं. याच्या आधी सुद्धा मोठे-मोठे रस्त्याचे प्रोजेक्ट, पाणी पुरवठ्याचे प्रोजेक्ट, ड्रेनेजचे प्रोजेक्ट बीडला सुद्धा त्यांनी दिले. आणि आमचा जो मूळ प्रश्न शेतकऱ्यांचा आहे, की पाणी आलं पाहिजे बीडला, जे पश्चिम वाहिन्याचं जातं. त्याच्यात त्यांनी लक्ष घातलंय. आपण बघा, पाणी जर आलं, हे एवढं मोठं पाणी जर बीडपर्यंत किंवा मराठवाड्यात आलं, तर मूळ प्रश्न जो शेतकऱ्याचा आहे किंवा कोरड्या दुष्काळाचा आहे, तो कायमचा दूर होईल आणि पुढच्या येणाऱ्या सगळ्या पिढींचा त्यात फायदा होईल. हे असे जे प्रोजेक्ट आहेत, ते फक्त फडणवीस साहेबच राबवू शकतात. तुम्ही समृद्धी महामार्ग जरी बघितला, तर त्या महामार्गाच्या आसपास आज एक वेगळ्या प्रकारचे व्यवसाय होणं आणि वेगवेगळे छोटे-छोटे सबब्स बसणं, हे सुद्धा झालेलं आहे. कनेक्टिव्हिटी त्यांनी चांगली वाढवलेली आहे. हे मला वाटतं आज बीड जिल्ह्यात जे आमचं नेतृत्व आहे, आदरणीय पंकजाताई, त्या सुद्धा ते तुमच्या प्रचाराला येणार आहेत. हां, ते आजच प्रचाराला येतील आता.
आणि त्या कायम माझ्या सपोर्टमध्ये राहतील. हं. त्यांचा सुद्धा स्वभाव जो आहे, हं. तो स्ट्रेट फॉरवर्ड स्वभाव आहे आणि कोणाला डिस्टर्ब करणं हं. किंवा विरोधक जरी असले तरी त्रास देणं हे त्यांच्या मूळ स्वभावात नाही. आणि म्हणून मला त्यांचं नेतृत्व स्वीकारण्यासाठी आवडलं आणि त्या पालकमंत्री जेव्हा होत्या, 5 वर्ष त्यांचाही कार्यकाळ होता. त्यावेळेस सुद्धा त्यांनी एकदम व्यवस्थित पालकमंत्रीपद तुमचे हँडल केलं. तुमचे आणि धनंजय मुंडेंचे संबंध कसे आहेत? धनंजय मुंडे साहेबाचे माझे तसे फॅमिलियल संबंध आहे. पण आता ते वेगळ्या पक्षात आहेत आणि मी वेगळ्या पक्षात आहे. तर सविस्तर उत्तर त्यांनी दिली आहेत. कुठलाही प्रश्न मला वाटतं त्यांनी टाळला नाही आणि बीडमध्ये आल्यानंतर आम्ही त्यांना फोन केला. ते सहज अवेलेबल झाले. त्यासाठी योगीजी तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्हाला निवडणुकीसाठी शुभेच्छा. बीडच्या लढतीबद्दल, इथल्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामॅन इसरार सोबत मी आतिक, बीड.